दरम्यान मराठा आरक्षणासाठी निघालेल्या मनोज जरांगेंच्या या पायी दिंडीत महिलांनीही मोठ्या प्रमाणावरती सहभाग घेतलेला आहे। मोठ्या संख्येने महिला या पायी दिंडीमध्ये सहभागी झालेल्या आहेत। ही दृश्य आपण पाहतोय। मनोज जरांगे पाटील हे पायी दिंडीमध्ये चालत असताना त्यांच्या मागे या शेकडोंच्या संख्येने महिला या पायी दिंडीमध्ये सहभागी झाल्यात। बीडमधून आज ही पायी दिंडी नगरच्या दिशेने रवाना झालेली आहे। आम्ही खूप मोठे असलो तरी त्यांना अजूनही वाटतं की आपल्या लेकरांसाठी आणि सगळ्या माता भगिनी जेव्हा त्या लेकरा बाळासाठी आल्या त्यांना पैशाची सोय पैसा नको धन नको संपत नको काही नको शिक्षणासाठी लेकरांचं करून नाही तर जरंगे पाटलाला व्यवस्थित पाहिलं नाही। जर जरंगे पाटलाला काही त्रास झाला आम्ही जॉबीचा निश्चय राहणार नाही। त्यांनी आमच्या जरंगे पाटलाला सांभाळा आणि आरक्षण दिलंच पाहिजे। बघ माघार घेणार नाही। महिला आता सागरपर्यंत जाणार आहे गेवरापर्यंत जाणार आहे। सागर ते गेवरापर्यंत जाणार आहे। आमची मुंबईला जायची सुद्धा तयारी पण ते येऊन देऊ नये एवढे तिथं।